वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाबाहेर भाजपनं आंदोलन केले। पेंग्विनच्या पिल्लांच्या इंग्रजी नावांना विरोध करण्यात आलेला आहे। पिल्लांचं मराठीत नामकरण करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे पेंग्विनच्या पिल्लांवरून आता वाद पेटल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाबाहेर भाजपनं आंदोलन पुकारले। पेंग्विनच्या पिल्लांच्या इंग्रजी नावांना विरोध करण्यात आलेला आहे। पिल्लांचं नाव हे मराठीत नामकरण करण्याची मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आलेली आहे। जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत। परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमीच या गोष्टीचा अवमान केलेला आहे। नेहमीच राणीबाग प्रशासनाने नेहमीच मराठीची गळचेपीची भूमिका घेतलेली आहे आणि नेहमीच राणीबाग प्रशासनाने मराठीचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे मराठीचा अन्याय जो होत आहे तो दूर करण्यासाठी आणि राणीबाग प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये पेंग्विननी पिल्लांना जन्म दिलेला आहे आणि या पिल्लांचे नाव इंग्लिशमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्याला भाजपकडनं विरोध केला जातो आणि त्या संदर्भात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि आपण या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत आणि या ठिकाणी पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आणि या पोस्टरवरती पेंग्विनचे फोटो दिला आणि त्याच्यामध्ये नॉडी, टॉम आणि पियुष असे नाव देण्यात आलेले इंग्रजी त्याला निषेध करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्या बरोबर भाजपचे नेते जे आहे आपण त्यांच्याशी बोलूया। आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव दिल्याबद्दल विरोध केलेला आहे, निषेध केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? राणीबाग प्रशासन हे जाणून बुजून हेतुपुरस्सर मराठीचा द्वेष करत आहे। कुठेतरी मराठीचा गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्याने राणीबागच्या प्रशासनाकडून झालेला आहे। ज्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा आहे, गेले हजारो वर्षाची ही समृद्ध भाषा आहे, ज्या मराठीचा आपण सन्मान करतो। नुकताच केंद्र सरकारने देखील या भाषेला अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे। परंतु राणीबागचं प्रशासन जाणून बुजून मराठीचा द्वेष करत आलेला आहे। राणीबाग मध्ये असलेल्या पेंग्विनचे पिल्लं ह्या मुंबईमध्ये जन्मलेले आहेत, ह्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत, ती मराठी माणसं आहेत। मराठी मातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांचा नाव मराठीमधून असावं आमचा आग्रह आहे। 7 दिवसाच्या त्यांनी नाव बदलली नाही तर आम्हाला काय करायचं आम्ही करू असं भाजपकडनं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई। त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही जपली गेली पाहिजे। भाजप आता आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय।